आज आपण गोष्ट करणार आहोत अशा एका व्यक्तीची ज्यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचार करा, एका माणसानं अब्जावधी लोकांच्या हक्कांचं पुस्तक लिहिलं, स्वतंत्र भारताची संपूर्ण कायदेशीर चौकट तयार केली, एक असं संविधान जे आज आपल्या सगळ्यांच्या अधिकारांचं रक्षण करतं. पण इथेच एक गोष्ट आहे जी आपल्याला विचार करायला लावते. ज्या माणसानं सगळ्या देशासाठी न्यायाचं पुस्तक लिहिलं, त्याच माणसाला लहानपणी चक्क पाण्याचा एक घोट नाकारला गेला होता. असं कसं झालं असेल? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्या बालपणात जावं लागेल, कारण तिथंच या मोठ्या क्रांतीची बीजं रोवली गेली होती. कल्पना करा, एक लहान मुलगा शाळेत जातोय, पण त्याला वर्गात बसायला परवानगी नाही, बाहेर बसावं लागतंय. तहान लागली तर तो स्वतः जाऊन पाणी पिऊ शकत नाही. शाळेतला शिपाई येईल, वरून पाणी ओतेल, तेव्हाच तो पाणी पिऊ शकायचा. म्हणजे शिपाई नाही तर पाणीही नाही. हे वास्तव होतं त्यांचं, आणि ह्याच अनुभवातून त्यांच्या मनात त्या बंडाची पहिली ठिणगी पडली. पण ह्या अपमानाला, या अन्यायाला उत्तर कसं द्यायचं? डॉक्टर आंबेडकरांनी एक मार्ग निवडला, आणि तो होता शिक्षणाचा. त्यांनी ठरवलं की ज्ञान हेच त्यांचं शस्त्र असेल. आणि मग काय, त्यांनी जो शिक्षणाचा प्रवास सुरू केला तो थक्क करणारा आहे. बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते निघाले. आधी मुंबई, मग थेट अमेरिका, तिथून इंग्लंड. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमधून त्यांनी शिक्षण घेतलं, आणि बघता बघता ते त्यांच्या काळातल्या सर्वात जास्त शिकलेल्या भारतीयांपैकी एक बनले. पण हे सगळं काही सहज मिळालं नाही. लंडनमध्ये असताना तर खूपच वाईट परिस्थिती होती. अनेकदा तर जेवायला पैसे नसायचे. फक्त एक कप चहा आणि ब्रेडचा एक तुकडा खाऊन ते दिवस दिवस लायब्ररीत, संग्रहालयात अभ्यास करायचे. विचार करा, ज्ञानासाठी केवढी मोठी तपश्चर्या होती ही. MA, PhD, डॉक्टर ऑफ सायन्स आणि बॅरिस्टर ॲट लॉ, या फक्त पदव्या नाहीत, तर त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि प्रचंड मेहनतीचा हा पुरावा आहे. एवढं शिक्षण घेतल्यानंतर ते आरामात जगू शकले असते. पण नाही, त्यांनी आपलं ज्ञान स्वतःपुरतं ठेवलं नाही. ते आता फक्त एक विद्वान राहिले नव्हते, तर ते बनले होते लाखो लोकांचे नेते, त्यांचे हक्क मिळवून देणारे जननायक. आणि मग सुरू झाला रस्त्यावरचा लढा. एक एक करून त्यांनी आंदोलनं केली. 1927 मध्ये महाडचा सत्याग्रह. हा फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, हा होता माणसाच्या समानतेचा, प्रतिष्ठेचा लढा. त्याच वर्षी त्यांनी सामाजिक विषमतेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं. आणि मग 1930 मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरात सगळ्यांना प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष. प्रत्येक पाऊल हे अधिक मोठं, अधिक निर्णायक होतं. त्यांच्या कामाचा आवाज आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नव्हता. तो पोहोचला होता लंडनपर्यंत. 1930 ते 32 सलग 3 गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी दलित, शोषित वर्गाची बाजू इतक्या प्रभावीपणे मांडली की सगळ्या जगाला त्यांची दखल घ्यावी लागली. आणि मग त्यांच्या आयुष्यातला तो सर्वात मोठा, सर्वात महत्त्वाचा क्षण आला. एक अशी जबाबदारी आली जी संपूर्ण देशाचं भविष्य ठरवणार होती. त्यांच्या संघर्षाचं, त्यांच्या ज्ञानाचं सार्थक होण्याची वेळ आली होती. त्यांना स्वतंत्र भारताच्या संविधान मसुदा समितीचा अध्यक्ष बनवण्यात आलं. जरा विचार करा, ज्या व्यक्तीला एका सार्वजनिक हौदावरचं पाणी पिण्याचा अधिकार नाकारला गेला होता, तीच व्यक्ती आता संपूर्ण देशासाठी अधिकारांचं, न्यायाचं आणि स्वातंत्र्याचं सर्वात मोठं पुस्तक लिहिणार होती. आणि त्यांनी ते करून दाखवलं. त्यांच्या भूतकाळातले अनुभवच त्यांच्या भविष्यातल्या कायद्याचा आधार बनले. ज्यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं गेलं, त्यांनीच संविधानात कलम 17 लिहून अस्पृश्यता कायमची संपवली. ज्या मुलाला शाळेत वेगळं बसावं लागलं, त्यांनीच प्रत्येक नागरिकाला समानतेचा मूलभूत हक्क दिला. त्यांची दृष्टी फक्त अस्पृश्यता निवारणापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी कामगारांचा विचार केला, त्यांच्यासाठी दिवसाला 8 तासांच्या कामाचा कायदा आणला. त्यांनी स्त्रियांचा विचार केला, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांना संपत्तीत आणि समानतेचा हक्क देण्याचा प्रयत्न केला. आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेची मजबूत पायाभरणी केली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी एक असा निर्णय घेतला जो त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सार होता. एक असा निर्णय ज्याने एक अमिट वारसा मागे ठेवला. 1935 सालीच त्यांनी येवल्याच्या परिषदेत एक गर्जना केली होती. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हा त्यांच्या मनातल्या त्या व्यवस्थेबद्दलच्या वेदनेचा आणि विद्रोहाचा स्फोट होता. आणि या घोषणेनंतर तब्बल 21 वर्षांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या भूमीवर त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हे फक्त धर्मांतर नव्हतं, हा होता जातीच्या उतरंडीला नाकारून समतेच्या आणि करुणेच्या मार्गावर केलेला एक नवा प्रवास. आणि जाता जाता त्यांनी आपल्याला एक असा मंत्र दिला जो आजही आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. स्वतः शिका, लोकांना एकत्र आणा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. हे फक्त 3 शब्द नाहीत, तर एका अशा महामानवाच्या संपूर्ण आयुष्याचं सार आहे, ज्याने एका नाकारलेल्या मुलापासून त्या आधुनिक भारताच्या शिल्पकारापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास करून दाखवला.